नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगवर. माझ्या या सखी सोबत आणि या निखिल सोबत. जास्तच हँडसम दिसतोय का? नाही बाबा तू कोणाला आवाज देत होती का आता? संतोष बाबा. काय संतोष? बघितलं, मी नाही शिकवते तिला, मी तिला बाबा शिकवते. मी तुला काका म्हणते तसं, बट ती स्वतःहून संतोष म्हणते. आज आम्ही टोटल चार्ज आहे. आज सकाळी मी निखिलला म्हटलं मला हे अधोरेखित करायचं आहे, हे एक वाक्य म्हणून मी सांगतेय. आज सकाळी मी निखिलला म्हटलं, निखिल आपण किती ब्लेस्ड आहे ना की आपल्याकडे सखी आहे. तर त्यावर निखिल मला असं बोलला, मी नाही तू ब्लेस्ड आहे. म्हटलं असं का? तर म्हणे मी तर आधीच ब्लेस्ड आहे कारण माझ्या आयुष्यात तू आहे. हे वाक्य 6-7 वर्षात पहिल्यांदा मारलंय माझ्या नवऱ्याने. का रे? मी कायम खरं बोलतो. तू पहिल्यांदा असं बोलला. हा, प्रत्येक वेळेस बोलून थोडीच दाखवायचं असतं. हा, तर जे काय आहे ते असं. हा माझा नवरा आज बोलला, मी लिटरली लाजली. म्हटलं निखिल तू असं बोलतोयस? पण ठीक आहे, तो बोलला, मला छान वाटलं, मनापासून छान वाटलं. अति अनरोमॅन्टिक नवरा जेव्हा असं एखादं वाक्य बोलतो ना तेव्हा छान वाटतं. सखी आपण कुठे गेलो होतो? आम्ही गेलो होतो आता आमच्या बिल्डिंग मधले एक माझी मैत्रीण आहे, डॉक्टर आहेत ते, त्यांच्या हॉस्पिटलचं ओपनिंग होतं, तर आम्ही तिकडे जाऊन आलोय. त्याच्या आधी आज मी दिवसभर घरात काय कसरत केली आहे ती बघा आणि मग आपण ब्लॉग कंटिन्यू करू. तर बाप्पाच्या निमित्ताने ना आम्हाला घरात थोडं इलेक्ट्रिकलचं काम करायचं होतं. हेच स्विच वगैरे वरती खाली करायचे होते थोडे. त्यानिमित्ताने आम्ही घरातलं सगळंच काम काढलं आणि घरात इतकी धूळ आणि इतका पसारा झाला होता. आम्हाला ड्रिलही मारायचं होतं कारण सखीला झोका लावायचा आहे मला हॉलमध्ये. तर हॉल, 2 बेडरूम, इतका काही काही पसारा झाला होता. बेडशीट वगैरे सगळं खराब झालं होतं कारण माझ्या बेडरूममधले 2 स्विच मला वर घ्यावे लागले होते. सखीमुळे मला ते खाली ठेवता येत नव्हते, त्यामुळे खूप वेळ गेला माझा त्याच्यात. म्हटलं सखी झोपली आहे तोपर्यंत आवरून घ्यावं. तर सखी पण उठली होती, तिला पण झोपवलं. नंतर पुन्हा जेव्हा मी दुसरा बेडरूम आवरायला आली तेव्हा ती बळजबरी मला इतक्या वेळेस मदत करायला आली की तिच्यामुळे मला 2 मिनटं ते काम ठेवून द्यावं लागलं होतं. नंतर निखिल पण आला माझ्या मदतीला. पण आता बाप्पा येतो आणि त्यातल्या त्यात आज प्रमोशनचे इतके पार्सल्स आले होते की मला असं झालं होतं की मला नाही करायचं आहे. फॅन वगैरे पण क्लीन करायचे होते. बाप्पाचं कारण आणि दुसरं कारण आहे की तात्या येत आहे. तात्याला सगळ्यात आधी फॅन बघता. सो निखिलला असं झालं होतं की मी ते कधी आवरतो सगळं. फायनली माझे 2 बेडरूम वगैरे आवरून झाले. बाप्पासाठी जी बेसिक तयारी करायची होती ती पण करून घेतली होती. मी देवघर आत्ता 2-3 दिवसापूर्वीच पूर्ण डीप क्लीन केलं होतं. बट आज इथला पण स्विच खालीवर केला, त्याच्यामुळे मग इथे पण खूप धूळ झाली होती, त्याच्यामुळे ते पण सगळं क्लीन करून घेतलं. ग्रीन मॅट पण टाकली मी थोडी चौरंगावर. म्हटलं बघूयात कसा फील येतो. तर छान दिसत होतं, जेवढं काही तेवढं सगळं मी आवरलं होतं. त्यानंतर निखिलला म्हटलं आता तू चार्ज घे थोडं, मी सखीकडे बघते. बट सखीला काय माझ्याकडे यायचं नव्हतं. तिला तेव्हा काय माहीत नाही का खूप पप्पाचं वारं आलेलं होतं म्हणून मी बेडशीट वगैरे सगळं म्हटलं आपणच टाकून घेऊयात. पण तोपर्यंत सोडलं तिने निखिलला. मग निखिल आला माझ्या मदतीला. पण त्याने मला अशा पद्धतीने मदत केली की तो इथून पुढे मी त्याला कधी काही काम सांगणार नाही का, ते तुम्हाला पुढे कळेलच. बट तो आला होता मदतीला, त्याच्यामुळे पटपट आवरलं गेलं. मग आम्ही आवरून बाहेर गेलो. तर निखिलने स्वखुशीने मला जी काही मदत केली होती त्याचा परिणाम असा झाला की तो जे वायपर यूज करत होता ते त्याने तोडून टाकलं. काय पेढा? आपली फॅक्टरी काय पेढ्यांची? पेढा फिनिश झाला आमच्याकडचा. आम्हाला प्रचंड पेढा आवडतो, पण मम्मा पेढा देत नाही. अगं नाही आहे बाबू पेढा, दे ना. जसं की घरात आहे मी तिला देत नाहीये म्हणून माझा काही व्लॉग होत नाही. सखी मला आजकाल काहीच बोलू देत नाहीये. काय करू? खाऊ काय? त्यांना सांग काय पाहिजे. कोण देत नाही तुला खाऊ? का खाऊ संपला घरातला? सांग. खाऊ? तुला सॉरी कसं म्हणता येतं? दाखव इकडे, म्हणून दाखव सॉरी. चला मी तिला खाऊ घालते आणि मग माझं फ्रस्ट्रेशन तुमच्या समोर सांगते की निखिलने माझं रोजच्या वापरातली एक अगदी गरजेची वस्तू जी तोडून टाकलेली आहे. पण काहीच बोलू शकत नाही कारण तो मदतीला आला होता आणि त्याच्याकडनं चुकून झालं. पण स्टील ते अशा प्रकारे तुटलं आहे की ते रिपेअर होऊ शकत नाही. असो, आम्ही माझा मेकअप अवॉइड करा. आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो, तिथून आली होती. मग माझा चेहरा तसाच आहे आणि तसंच मी पुढे शूट करते आहे. तर आमचं जे काल माझ्याकडनं गडबड झालेली होती की माझ्या बाप्पाच्या डेकोरेशनचं जे काही सामान आहे थोडंफार ते सिन्नरला गेलेलं होतं. त्याच्यातलं मी सगळं काही नाही मागवलं, पण जो एक स्टँड होता ज्याच्यावर मला डेकोरेशन करायचं आहे तो मला खूप गरजेचा होता.
तर निखिलच्या मित्रांनी थँक्यू अमित भाऊजी की त्यांनी पाठवलं ते. मग त्यांनी बसने पाठवलं होतं. मग निखिल आता ते घ्यायला गेला होता. ॲक्च्युली आम्ही येत होतो ना तेव्हाच मी निखिल घ्यायला जाणार होतो सोबत. पण सखीने गाडीत मला इतके तारे दाखवले की म्हटलं नको, आम्हाला दोघींना घरी सोड, मी तिला खाऊ पिऊ घालते, तू जागा. आम्हाला शिवाजीनगरला जायचं होतं. काय बाबू? रिमोट नाही आहे. रिमोट कोण माहिती कुठे गेला. अलेक्साला सांग गाणं म्हणायला. काय तर तो ते घेऊन आलाय. तर आज बेसिक असं डेकोरेशन पण मी करते जेवढं होईल तेवढं. बेटू नाहीये माझ्याकडे, पेढा नाहीये. खाऊ दे ना, चला मी तिला खाऊ देते आणि मग तुम्हाला पुढचं सांगते आणि काल काय शॉपिंग केली ते पण दाखवते. हा निखिल इतका विचित्र आहे. ज्या भाऊजींनी पाठवलं त्यांनी त्याचे पैसे भरले होते त्यांना, याला म्हटलं देऊन दे त्यांना. तर निखिल काय बोलला तू आता? अरे त्यातली गणपतीची वर्गणी ती. आपल्या गणपतीची वर्गणी त्यांच्याकडनं का? कसे असतात माणसं. अरे त्याला एवढे आता 200 रुपये त्याचा मी विचार केला तर मग आमचं राहिलं. तसं नाही तरी पण तर आमची फ्रेम आता रेडी झाली, त्याच्यामुळे आम्हाला जरा बरं वाटतंय. आज आम्ही थोडंफार डेकोरेशन करू शकू अशा हालतीत आहे. बक्कू आणि त्याचा पसारा तुम्ही अवॉइड करू शकता कारण सखीला ते तसंच लागतंय. तर फायनली आम्ही डेकोरेशनला सुरुवात केली आहे कारण आहे वेळ तर आवरून घेऊयात असं आमचं चालू आहे. म्हणून मी ते शूट करायला नाही बसले तुम्हाला काय आणलंय ते दाखवायला. बट हा पण त्यातलाच भाग आहे, ते मी दाखवेन तुम्हाला ब्लॉगच्या शेवटी फॉर शुअर. बट ह्या पण माळा मी काल 600ला 4 आणल्या. मला काल खूप जणांनी सांगितलं की तू लुबाडली गेली आहे, तू पाय पुसणे पण 100ला 3 आणले, काय 150ला 3 आणले मी. मला ताईचा मेसेज आला होता एका की अगं त्याच्यात 100लाच 3 मिळतात. पुन्हा मी सगळीसाठी जे क्रॉक्स आणले होते ते पण मी 100ला आणले होते. अर्थात मी तिथे भाव नव्हता केला, तर त्याच्यात पण मला कळलं गेलंय की ते 80 रुपयालाच भेटतात म्हणून. पण ठीक आहे. तर आमचा बेसिक स्ट्रक्चर आमचं जे काही आहे ते या प्रकारे तयार झालंय. आता हळूहळू पुढचं करतोय. आज जमलं तर आम्ही सगळं संपवून टाकणार आहे. तर मी खूप आनंदात होते की फुलं लावून झाले म्हणजे काम संपलं. नंतर लक्षात आलं की अरे आपल्याला फ्रेमला बॅकड्रॉप पण लावायचा आहे. बॅकड्रॉप तर मी स्टेपल आणलं होतं, ते लाकडावर असतं ते, त्याच्यामुळे ते होऊन गेलं. बट फुलं लावायचे कसे, कारण थर्माकॉल त्याच्यावर चिपकत नव्हता. मग शेवटी दादा बोलला की ते शिवून ट्राय कर. मग मी शिवून वगैरे ट्राय केलं. एकदा सुई दोरा सापडत नव्हता, ते सापडण्यापासून जी सुरुवात होती, नंतर ते ओवणं, नंतर हे सगळं शिवणं, यात माझा बऱ्यापैकी वेळ गेला. बट फायनल रिझल्ट बऱ्यापैकी मनासारखा आला, त्यामुळे मला काही वाटलं नाही. अगदी पहिल्यांदा मी एकटीने स्क्रॅचपासून असं काम केलं आहे. म्हणजे निखिलने ऑफकोर्स मला मदत केली, बट ही शिवाशिवी वगैरे सगळं माझं झालेलं होतं आणि मी बऱ्यापैकी छान केलं आहे. ते तुम्हाला पुढे दिसेलच. सो तुम्ही पण मला सांगा की जमलं आहे की नाही. तर स्क्रॅचपासून नंतर असं काहीसं बेसिक डेकोरेशन आमचं झालं आहे. अजून बऱ्यापैकी सामान पडलं आहे, पण कुठे काय यूज करावं याची अजिबात आयडिया येईना आम्हाला. आणि तुमच्यासाठी रात्रीचे 12:10 मी हे शूट करते आहे, कारण तुम्हाला बघायचं होतं की आम्ही काय काय शॉपिंग केली आहे. तर मोस्टली मी तर बाप्पाची जास्त शॉपिंग केली होती, ते पण मी तुम्हाला दाखवलं आहे की जे काही केलं आहे ते. त्या व्यतिरिक्त जे काही आहे ते दाखवते. तर ही एक छान साडी घेतली आहे मी सखीला, काहीतरी 400च्या आसपास गेली आहे. अशी सुंदरशी साडी आहे वेस्टर्न. वेट हां अशी मस्त वेस्टर्न साडी आहे. यावर असं गोड असं ब्लाऊज आहे आणि एक बेल्ट आहे. बट सखीला थोडी मोठी होते, आय थिंक अजून 2-3 महिन्यांनी आली तर येईल, पण सध्या तरी नाही. ही एक साडी जी मी कालही व्हिडिओत दाखवली होती. हा वरचा भाग आहे आणि हा खालचा एक अशीच खुलली होती, आय थिंक त्या दादांनी काहीतरी. इक्कत पॅटर्न आहे. ही आम्ही मूलचंद मिलबंद घेतली आहे आणि चांगला डिस्काउंटमध्ये मिळाली ती मला. 3280ची 1280ला, माहीत नाही. बट मला ॲक्च्युली हे आवडतात मला कॉटनच्या साड्या. घालत नाही मी, पण घेऊन ठेवायला काही हरकत नाही, कारण मी इक्कतच्या साड्या खूप बायकांच्या अंगावर बघितल्या आहेत आणि त्या छान दिसतात. तर अशी काहीशी आहे. त्या व्यतिरिक्त आम्ही रविवार पेठेत जेव्हा गेलो होतो महालक्ष्मींच्या साड्या घ्यायला, तर तेव्हा मला अजून इक्कतच्या 2 साड्या आवडल्या, पण त्या मी माझ्यासाठी नाही घेतल्या. त्या मी 2 साड्या सेम घेतल्या आहेत, एक आईसाठी आणि एक माझ्या सासूबाईंसाठी. तर सेम साड्या आहेत पण कलर 2 आहेत. हा सगळा पसारा परत आवरावा लागेल. तर ह्या इक्कतच्याच साड्या आहे. तर नीचे काठ असे आहेत.
घडी मोडायची इच्छा नाही मला त्या दोघींनी घातल्याशिवाय. अशी काहीशी साडी आहे आणि त्या दोघी पण घालतात कॉटनच्या साड्या. तर सेम साड्या आहेत. एक गुलाबी कलर आहे, एक थोडासा अबोली कलर आहे. याचे काठ लाल आहेत आणि त्याचे हे आहेत. तर ज्यांना जी आवडेल ती. आता आई पहिले येणार आहे त्याच्यामुळे आई जे घेतील ते आई, नंतरची माझी मम्मी पुढच्या महिन्यात पुढच्या वीकमध्ये तेव्हा ती. तर अशा साड्या घेतल्या आहेत. पहिल्या दुकानात आम्ही 2 साड्या घेतल्या होत्या महालक्ष्म्यांना, म्हणजे भक्तीने घेतल्या होत्या त्या तिच्याकडे. नंतर पुन्हा मी 2 घेतल्या कारण मला पहिल्या 2 आवडलेल्या नव्हत्या. आमच्या साडीवर खूप डिस्कशन झालं. तर मला नंतर 2 आवडल्या मुलचंदमध्ये. तर त्या 2 भक्तीकडे आय थिंक तिच्या शॉर्ट्समध्ये ज्या पहिल्या 2 आल्या होत्या, एक गोल्डन कलर एक ब्ल्यू कलर, त्या 2 साड्या आहेत. त्या तुम्हाला दिसतीलच पुढच्या व्हिडिओमध्ये. त्या व्यतिरिक्त मी पहिल्यांदा असे फंक्शनल ड्रेस घेतले, स्ट्रीट शॉपिंग केली आहे त्यांची, बट ॲक्च्युली ते मला आवडले. हा असा काहीसा ड्रेस आहे. म्हटलं तर नवरात्र पण येते तर घालणं होईल. असे मस्त आहे. हा काहीतरी मला एक 800ला गेला, एक 850ला गेला आहे. त्याच्यामुळे हा 800चा आहे का हा 800चा ते माहीत नाही. त्यांच्यासोबत असे छोटे छोटे बेल्ट पण आहे जे कमरेला लावतो ते, पण मला गरज नाही कारण माझे कंबर ऑलरेडी मोठं आहे. असं तर काल माझी पण शॉपिंग झाली आहे. आणि हे दुकान मला माहीत नव्हते, हे भक्तीमुळे माहीत पडले. कारण मी नाही घेतले होते. मला कधी ड्रेस बसतच नाही बाहेरचे. इनफॅक्ट काल पण मी त्यांना विचारलं की माझ्या मापाचे आहेत का पंजाबी ड्रेस. तर ते बोलले मॅडम पॅन्ट नाही बैठेगी. म्हटलं हो तो मेरे को पता है पहले से ही. तर म्हटलं ठीक आहे. पण मग हे होते त्यातला हा एक बांधणीचा मस्त आहे. हा पण मला ॲक्च्युली बांधणीचे कपडे खूप आवडतात किंवा बांधणीच्या साड्या पण खूप आवडतात. दोघांचे कलर बऱ्यापैकी सेम आहे बट ऑप्शन नव्हते कलरला. तर हे XXL साईजमध्ये घेतले आहेत मी. तर एक 800चा आहे, एक 850चा आहे. या दोघांपैकी कोणता 800चा आहे कोणता 850चा आहे मला माहीत नाही. तरी आज कपड्यांची माझी एवढी शॉपिंग होती. बाकी जे काही केलं ते बाप्पाचा शेला, बाप्पाला जे बस्तान लागतं ते, जे काही फुलं वगैरे घ्यायचे होते, काही हे घ्यायच्या होत्या, माळा घ्यायच्या होत्या, काही बाप्पाच्या डेकोरेशनसाठी, काही म्हटलं थोडा घरात लावूयात. तर या अशी काहीशी शॉपिंग होती. पण ही शॉपिंग जी तुम्हाला बघायची होती तर म्हटलं ती दाखवूयात. बस आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि असंच प्रेम देत राहा. आणि इथपर्यंत आलाच आहात तर माझ्या सखीसाठी माझ्यासाठी एक छोटासा कमेंटमध्ये ॲड करून जा. भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.